काय मर्दा काय करलंय अहो नाद्या बाद अरे बोलायच काय विषारडो अरे पांढरा रस्सा हे कडक तांबडा रस्सा नाद्या बाद हे असलं शब्द कानावर पडलं की समजून जायचं आपण कोल्हापुरात आलोय. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मैत्रराव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. कोल्हापूरचे आपलं एक जुनं नातं आहे म्हणजे कसं 2017 सालला आपण कॉलेजला होतो इथं. आता कॉलेज झालं नाही ही गोष्ट वेगळी, पण कॉलेजला असताना नाही माझं एक आवडीचं ठिकाण कोल्हापुरातलं जिथं मी सारखं जेवायला येणार. स्टेशन रोडला जाताना कोल्हापुरात गोकुळ हॉटेलच्या पुढं न्यू मलबार म्हणून एक हॉटेल आहे, लय फेमस आणि लय जुनं हॉटेल. मी पोरं घेऊन इथं सारखं जेवायला यायचं. सारखं काय विषय झाला की ते सारखं जेवायला येणार. जेवायला आल्यानंतर ते जेवण एवढं भारी असायचं, तांबडा पांढरा रस्सा नाद खुळा आणि ह्यांच्याकडे स्पेशालिटी आहे, त्यांच्याकडे लच्छा मिळतोय. आज पण आपल्याला ती टेस्ट करायचं आहे. इथं न्यू मलबार हॉटेलला आपण आलेलो आहे, भेट देणार आहे हॉटेलला, लई दिवसातनं जाणार आहे. त्यामुळे यांची स्पेशल डिश काय आहे ती पण बघणार आहे, जेवणाची टेस्ट कशी आहे ती पण बघूया. चला तर बघूया आपण. चला न्यू मलबार मध्ये आपण आतमध्ये आलोय. बैठक व्यवस्था जर इथली बघितली तरी एकदम ऑथेंटिक पद्धतीची, दिसायला भारी, एकदम साधी सुधी बैठक व्यवस्था आहे. मला खरं तर या पर्सनल कारणामुळे ते यायला आवडत होतं. तुम्ही जर बैठक व्यवस्था बघितली तर लय भारी बैठक व्यवस्था आहे. डायरेक्ट किचन मध्ये जाणार आहे आपण, किचन मध्ये जाऊन रेसिपी बघूया. या न्यू मलबार हॉटेलची स्पेशल डिश आहे किमा परोटा. याची रेसिपी आपण बघणार आहे. किमा फ्राय बनवतो. तुम्ही आता इथे किती वर्ष झालं काम करताय? मला 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाले. हो. म्हणजे मी 2017-18 सालला येत होतो जेवायला. हा, एकदम जेवण कडक. त्यावेळी पण तुम्हीच होता का? हो मीच होतो. विषय हार्ड जेवण. काय नाव काय तुमचं? बाळू बाहुदने. बाळू बाहुदने. ओके, बाळू. हा तेलामध्ये हा, ते काय टाकले? मिरची टाकल्या का? मिरची टाकले. हाफ कट केलेली मिरची टाकल्या बघा. हा, बटर काय बटर टाकले. हा, आणि ह्याच्यामध्ये आणि अद्रक लाईटली थोडं इथं टाकायचं. साईडला अद्रक घेतले बघा. मध्ये तेलामध्ये मिरची कट करून टाकल्या. आणि हे काय लाल मिरची आहे का? हा, लाल मिरची. लाल मिरची त्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे. हा, मिक्स केलं. किमा परोटा यांची स्पेशल डिश आहे त्या हॉटेलची. किमा घ्यायचं. किमा म्हणजे किमा ऑलरेडी तयार असतो. ऑलरेडी तयार करून ठेवलं. या किम्याची प्रोसेस कशी असते काय? हा, किम्याची प्रोसेस म्हणजे काय काय? त्याला कांदा, टोमॅटो, कांदा भाजून घेतला. लाल झाल्यानंतर टोमॅटो घालायचा. टोमॅटो घातल्यानंतर मग अद्रक लसूण पेस्ट, मिरची हे सगळं घालून पूर्ण हे करून घ्यायचं, शिजून घ्यायचं. नंतर मग कोथिंबीर, पुदिना, गरम मसाला थोडा लाईटली थोडं त्यात म्हणून टाकायचं. मटन किमा केलेलं. किमा केलेला. नंतर मग किमा झाला की ते मसाला झाल्यानंतर किमा त्यात घालायचा. प्रॉपर जे आता शेफने आपल्याला सांगितलं पाहिजे की ज्याला बनवायचे ते नोट करून घ्या. मस्त पैकी किमा फ्राय होतो बघा. नंतर वरून लाईट कोथिंबीर घालायची. कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी. आणि ते स्पेशल म्हणजे एक परोटा आहे. हा, किमा बरोबर येते ते आपण तयार करताना बघूया स्वतः काय करते. किमा परोटा, किमा फ्राय तयार झालेला. हा, तिकडे तांबडा रस्सा आहे बघा. हा, तांबडा रस्सा तयार केलेला आहे. तयार करून ठेवलेलं असतात. कधी ह्याचं प्रोसेसिंग कधी असतं तयार करायचं? ते दुपारी आता 4च्या नंतर करतो आम्ही. 4च्या नंतर. सकाळी वेगळे असते, संध्याकाळी वेगळे. दोन्ही टायमाला दोन टाइम फ्रेश मिळणार. हो, फ्रेश. आणि हा पांढरा रस्सा आहे. किती लागते तरी पांढरा तांबडा रस्सा दिवसाला? पांढरा रस्सा तरी 2 भांडी लागते. हे 2 पातेल लागते. सकाळी 1 लागते, आता संध्याकाळी किती लिटर असेल तरी? 20-25 लिटर असते. एवढ्या मापाचा आहे. तांबडा पण तेवढ्या मापाचा. तांबडा पण तेवढा. भरपूर रस्सा लागतो. होय. आणि कोल्हापुरात तुम्ही दिवसभर एकदा आला या रोडला, स्टेशन रोडला की न्यू मलबारला तुम्हाला कायम गर्दी दिसणार. दुपारी जेवण चांगलं मिळण्याचं एकमेव ठिकाण मलबार हॉटेल. मी कॉन्फिडन्स सांगू शकतो कारण आपण जेवू शकतो. या हॉटेलची खासियत लच्छा पराठा इथं बनवायचं काम चालू आहे बघा. नमस्कार दादा. हा, नमस्कार. जोरात गंध का करताय की कधीपासून करताय? 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाले. नाव काय तुमचं? नारायण शिंदे. नारायण शिंदे. कोल्हापूरच काय? आजरा. हिची काय लच्छा करायची म्हणजे आता एवढं वर्ष करताय तुम्ही, स्पेशालिटी हॉटेलची राहिल्या, काय विशेष असते लच्छा करताय? केरळ टाईप विषय नाही लच्छा. हे भाई हे असं मारायचं बा लांबते बघा कसं ते. हा, होते. बघताना एकदम मजा घ्यायला लागला मला तर. आणि असं त्याला मध्ये काप घातलं. त्याची केली गुंडाळी. ओके. ते पीठ वगैरे त्याच्यामध्ये काय काय असतं? यात मैदा, साखर, दूध. मैदा आणि साखर, दूध. साखर, दूध. बनवायची काला पाहिजे खरं तर.
त्याच्यामध्ये काय टाकले आणि आता बनवायचं कसं आता आपण बघूया. गुंडाळीची केलेली होती, त्याला थोडस दाबून चपाती कशी करतोय त्या पद्धतीने पळपुटला नाही बघा. इकडे फ्राय व्हायसाठी हे पण दाखव. लच्छा ठेवलेला आहे बघा. हे असं तेल त्याच्यावरती टाकलेलं आहे. थोड्या वेळा फ्राय करायचं. पुढे काढायचं. आपल्याकडून लच्छा तयार होतोय. आपोआप तयार होते हे बघा. ओके, किती वेळ लागतो एक लच्छा तयार व्हायला? हे चपाती सारखं हो. चपाती 5 सारखं. मिनिटं. हॉटेल मलबारचे मालक आणि इथं काम करणारे सेवक आपल्याबरोबर. दादा नमस्कार. न्यू मलबार हॉटेल कोल्हापूरमध्ये फेमस आहे. का फेमस आहे? एवढं गर्दी वगैरे असते इथं आणि दुपारच्या सगळ्यात जेवणात भारी कुठं कधी जेवण मिळत असेल तर कोल्हापुरात न्यू मलबारचं नाव घेते. का बरं? आमच्या इथे खिमा परोठा मटन फ्राय जास्ती फेमस आहे. 1952ला ओपन झाले तिथपासून खिमा परोठा मटन फ्राय जास्ती लय फेमस आहे. गिरायकांच्या आवडीचा आहे. त्याच्यासाठी लय गर्दी असते. त्यानंतर चिकन ताट आहे, अंडा करी ताट आहे. सकाळपासून दुपारपर्यंत संध्याकाळी कधी पण या गर्दी तुमच्याकडे असते. असते असं काय जेवणामध्ये काय स्पेशल? खिमा परोठा एकदम एक नंबर. खिमा परोठ्यासाठी जास्ती फेमस आहे. मटन फ्राय पण आहे, बटर चिकन आहे, चिकन अंडी. कोल्हापूरकरांचा प्रतिसाद कसा आहे आज? एक नंबर. साथ दिले. हो, साथ दिली चांगली साथ. गिरायकाची चांगली साथ आहे पहिल्यापासून. मील तेव्हा तर त्यावेळेला म्हणजे तांबडा पांढरा आहे. हा पण आहे स्पेशल आहे. स्पेशल 70-75 वर्ष झाली आता कंटिन्यू. एक क्वालिटी पहिल्यापासून शेवटपर्यंत आहे. रात्री 12ला आला तरी तीच क्वालिटी मिळणार. सकाळपासून रात्री संध्याकाळपर्यंत क्वालिटीत बदल नाही. आम्ही सकाळी 11ला चालू झाले की रात्री 11 पर्यंत कंटिन्यू असतो. सकाळी 11 ते संध्याकाळी 11 पर्यंत कंटिन्यू. कायम तुम्हाला इथं खिमा परोठा काय मिळणार? हा, व्हेज मध्ये वगैरे काय? व्हेज मध्ये पनीर आहे, अख्खा मसूर, दाल फ्राय, मिक्स व्हेज म्हणजे व्हेज वाल्यांसाठी पण व्यवस्था आहे. आहे. व्हेज थाली पण आहे, व्हेज बिर्याणी सुद्धा आहे. आमच्या इथे थाळीची प्राइस आणि जेवणाची किंमत पण गोरगरिबांना परवडण्यासारखी, लोकल माणसांना, गरिबांना ऐपाय असं म्हणजे वाढवून पण नाही. सर्वसामान्यांना परवडण्याला असा रेट आहे, रिजनेबल रेट. गर्दी असते त्या मानानं सामान्यातल्या सामान्य माणूस सुद्धा इथून जेवण करू शकतोय. काय विषयच नाही आणि नाव आहे भरपूर जो नाही. मीच ज्यावेळेला येतो त्यावेळेला भरपूर गर्दी असायची आणि क्वालिटीत कॉम्प्रोमाइज नाही. टेस्ट करून बघायचं. शाही मलबारची थाळी मटन थाळी स्पेशल 330 रुपये किंमत आहे. ज्यामध्ये मटन फ्राय येते, अंडा ग्रेव्ही, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि हे लच्छा यांचं स्पेशल आहे. आपण त्याच्याबरोबर घेतले खिमा यांचं स्पेशल आणि हे चिकन ड्राय ग्रेव्ही यांचं स्टार्टरमध्ये स्पेशल आहे. ट्राय करून बघणार आहे. एक नंबर विषय वांड असणार आहे मला खात्री आहे, कारण आपण जेवलेलं येतो. सुरुवात करा आपण कोल्हापूरचा ओळख असलेलं त्या पांढऱ्या रस्सा बसला. चमचे आपल्याला लागत नाही. घेऊया असं मस्त पैकी. हा हा, बेस्ट आहे. त्यानंतर तांबडा रस्सा. हा हा हा, ह्याची टेस्ट काय तर डिफरंट आहे, म्हणजे बाहेर लागते. हे लच्छा लो ट्राय करूया आपण. मटन फ्राय, मटन आलेलं आहे बघा. मटन फ्राय ट्राय करून बघा. ग्रेव्ही टाईप मध्ये येते. बेस्ट. काय घातले काय माहित नाही. एक नंबर विषय. ट्राय करायचं मटन फ्राय. त्यानंतर हे स्पेशल आहे किमा. त्याची भरपूर इथं चर्चा आहे त्या किमा परोठ्याची. असं रच्च्या बरोबर येते. का विषय हे चिकन फ्राय ते पण यांचं जे स्पेशल आहे. त्यानंतर ही डिश दिली आपल्याला चिकन मसाला, जी पण यांची स्पेशल आहे. त्याने आपल्याला कॉम्प्लिमेंटरी दिल्या. चिकन असं बघू शकताय. वा वा, शिजलेलं आहे बाजूला. आणि हे मसाला ट्राय करून बघा. अरे वा, कळतं का विषय आहे. याला ग्रेव्ही वगैरे वेगळं वापरतात काय कोणाला, पण एकदम बेस्ट आहे टेस्टला. पण कोल्हापुरात येत आहे तर न्यू मलबारला जेवणाशिवाय जायचं नाही, कारण भरपूर फेमस आहे, नाव आहे, लोकांची आवड आहे.
त्यामुळे ट्राय करायला लागते न्यू मलबारला. स्टेशन रोडला गोकुळ हॉटेलच्या बरोबर पुढं हे न्यू मलबार हॉटेल आहे. एकदा 100% ट्राय करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ मजेत राहू. आणि आपलं इंस्टाग्रामला पण पेज आहे तिथं पण फॉलो करा. चला तर भेटू आपण पुढल्या व्हिडिओ.